थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये आज होणार आहे काहीतरी खास. तर आज आपण बघणार आहोत की एक जादुई पाण्याचं रहस्य. आणि ती जादू म्हणजे काय हे तुम्हाला पण प्रश्न पडलाच असेल ना. तर चला जास्त वेळ न घेता चला आपण बघूया. तर आपण बघू शकता हे भांडं पाण्यात बुडवल्यानंतर तर त्याचा रंग कसा बदलला आहे. तर तुम्हाला देखील तुमच्या घरातली भांडी अशीच चमकवायची असेल, ती देखील चुटकीशीर, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हाय, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरी चरणी मी प्रार्थना करते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण तांब्या पितळाची भांडी अगदी चुटकीशीर कशी साफ करायची आहे ते पाहणार आहोत. आज आपण असं जादुई पाणी तयार करणार आहोत की त्या पाण्यामुळे तुम्हाला भांडी घासण्याची अजिबात गरज पडणार नाही. आणि आता सगळे सण आले आहेत, खास करून आता येत आहेत ते गणपती. पूजा वगैरे होते आपल्या सणांना, आणि सगळे सण आल्यावर आपल्याला भांडी घासायचं म्हणजे खूपच टेन्शन येतं. तांब्या पितळाची भांडी घासणे म्हणजे सर्वात मोठा ताप असतो, त्यामुळे फार कठीण जातं आणि घासताना पण बऱ्याचदा हात काळे होतात. आणि ती खूप दिवसाची भांडी असतात आणि ते बघूनच आपल्याला कंटाळा येतो. तुम्हाला आता प्रश्न पडलाच असेल की हे जादुई पाणी तयार करायचं तरी कसं. तर त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये मीठ घ्यायचं आहे. जे रेग्युलर मीठ वापरतो तेच घ्यायचं आहे. आणि पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा मीठ घेतला आहे. तर पितळाची भांडी नाही तर तांब्याची भांडीसुद्धा खराब झालेली खूप दिवसाची भांडी ह्या जादूच्या पाण्याने स्वच्छ होतात. तर चला ही भांडी स्वच्छ करून घेऊ. तर सर्वात आधी हे आपल्याला लागेल सिट्रिक ॲसिड. हे तुम्हाला ॲसिड कुठल्याही किराणा दुकानात मार्केटमध्ये 35 रुपयाला मिळून जाईल. हे बरेच दिवस तुम्हाला जाईल आणि ते वर्षभर पण टिकून राहतं. त्याला लिंबू सत्व असेही म्हटलं जातं. आणि हे लिंबू सत्व ढोकळा किंवा केकमध्येही त्याचा वापर केला जातो. तर आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लिक्विड अगदी काही सेकंदामध्ये भांडी लखलखीत स्वच्छ क्लीन होतात. पण एक गोष्ट अशी आहे की ती म्हणजे तुम्हाला कटाक्षाने पाळावी लागेल, तरच हे लिक्विड तुम्ही वापरला तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. ही गोष्ट कुठली ती तुम्हाला पुढे जाऊन मी सांगेलच. तर पहिल्यांदा मी मीठ आणि सिट्रिक ॲसिड जे घेतलं आहे ते मिक्स करून घेते. आणि त्याच्यानंतर 1 कपभर मी पाणी टाकलं आहे आणि ते छान प्रकारे असं एकसारखं मी पाणी पातळ करून घेतलेलं आहे. पाहू शकता मीठ आणि सिट्रिक ॲसिड हे विरघळत आहे. लिक्विड हे क्लीन करण्यासाठी अगदी तयार आहे. तर छान विरघळून घ्यायचं आहे, मग त्याचा वापर करायचा आहे. तर चला आता आपण भांडी क्लीन करण्यासाठी घेऊया. तर हे लिक्विड लावून ठेवायचं नाही, लगेच पाण्याखाली धुवून ठेवायचं आहे, नाहीतर पाण्याचे डाग पडतात. हे जे लिक्विड तयार केले आहे ते स्टोअर करता येईल का, तर ते स्टोअर करता येणार नाही. हे तुम्हाला ज्यावेळी स्वच्छ भांडी करायची आहे त्यावेळेसच तुम्हाला हे लिक्विड बनवायचे आहे. हे बघा, हे जे सिट्रिक ॲसिड आहे ते सेम साखरेसारखंच दिसतं. तर कुठल्याही दुकानात ते उपलब्ध असतं. तर चला पाहूया. तर हे बघा, माझ्याकडे खूप दिवस होते मी हे वापरत नाही जास्त, तर आज भांडी काढली आहेत. तर हे बघा, मी पाण्यामध्ये जे घालताच त्याच्यातलं लगेच रंग बदलत आहे स्वच्छ. आणि अशी भांडी मी चुटकीशी लगेच त्याचा रंग बदलतो आहे. आपण बघू शकता अगदी लखलखीत ते 2 मिनटात कलर चेंज झाला आहे. थोडा असं हाताने पाणी घेऊन सुद्धा आपण घासून स्वच्छ करता येतं. तर हे बघा, काही जोर लावायची गरजच पडत नाही. जसं आपलं प्रत्येक वेळी पितांबरी वगैरे आपण यूज करतो, पण त्याला पण ताकद लावायची गरज असते, का तर ती भांडी खूप काळीकुट्ट झालेली असतात. तर हे बघा, पाहू शकता तुम्ही, मी दुसरा घेतलेला आहे ग्लास, तो पण चुटकीशी मी लगेच पाण्यात टाकताच त्याचा कलर चेंज झाला आहे. आणि अशा प्रकारे ते स्वच्छ होणार, क्लीन होत आहे. पहा, आहे ना गंमत.
तिथेच जिथे जिथे तिथे पाणी लागेल तिथे तिथली जागा पटकन स्वच्छ आणि क्लीन होते. अजिबात इथून पुढे तुम्हाला भांडी घासायची गरज पडणार नाही. तर पहा, अजिबात घासणी लावण्याची गरज पडणार नाही. अगदी नवीन लखलखीत भांडी होतात. तर हे बघा, मी तांब्या कलश घेतला आहे, तर त्याच्यावर पण चमच्याने मी पाणी टाकते, तर लगेच तिथे इफेक्ट दिसून येतोय आपल्याला. बघा, जरासुद्धा ताकद लावायची गरज नाही. मी जेव्हा केलं तेव्हा मी खूप खुश झाले की आपल्याला बघून किती टेन्शन येतं, पण ह्या चुटकीशी पाण्याने किती फरक पडू शकतो. तर मलाही सुद्धा आश्चर्य वाटलं होतं त्यावेळेस. तर तुम्हाला पण बघून आश्चर्य वाटलंच असेल नक्कीच, आणि आवडलंसुद्धा असेल. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही पण घरी ट्राय करा. तर हे बघा, हे उरलेल्या पाण्यामध्ये मी जे तामणात पाणी होतं तर ते नुसतं हात फिरवल्याबरोबर लगेच क्लीन झालं. थोडंसं ते हिरवट झालं होतं, कारण ते मी यूज करत नाही तामण. पण ह्या ग्लास बघा, जरासं पाण्यामध्ये टाकताच किती क्लीन झालं आहे. लगेच 2 मिनटंसुद्धा लागत नाही, काही सेकंदात त्याचा कलर चेंज होतो आहे. आता हे बघा, हे तामण बघा, जरासं पाणी लावलं तर लगेच ते क्लीन होतं आहे ना, चुटकीशीर क्लीन होतं आहे. बघा, चमत्कार आहे ना. तर अशा प्रकारे बघा, मी सगळं पाण्याने थोड्याशाच पाण्याने मी ती भांडी क्लीन केली आहेत, आणि किती सारी भांडी क्लीन झाली आहेत. पण एवढंच करायचं आहे की आपल्याला जेव्हा ह्या पाण्याने आपण धुवू तेव्हा दुसऱ्या पाण्याने पण आपल्याला भांडी धुवून घ्यायची आहे नळाखाली, आणि लगेचच पुसून घ्यायचं आहे. तीच ट्रिक मेन आहे. तर ती भांडी पुसून घेतल्यामुळे आपल्याला त्या भांड्यावर पाण्याचे डाग दिसणार नाही. नाहीतर ते पुसून नाही घेतलं तर मग त्याच्यावर पाण्याचे डाग पडतात आणि परत खराब होऊन जातात. त्याच्यामुळे छान असं भांडी एक मी क्लीन पुसून घेते. हे बघा, किती भांडी अशी लखलखीत, चकचकीत आणि नव्याने आणल्यासारखे दिसत आहेत. तर माझ्याकडे आता हे पितळाचा करंडा होता, तो पण पाण्यात टाकल्याबरोबर किती छान क्लीन झाला आहे बघा. तर अशी भांडी नव्याने विकत घेतल्यासारखी भांडी चमकतात आहे बघा. खरंच म्हणजे विश्वासच बसत नाही की एवढीशा चुटकीभर पाण्यामुळे किती फरक पडू शकतो आणि आपला त्रासही वाचू शकतो. तर चला मग, त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि आपल्या मैत्रिणीला पण शेअर करा. त्यामुळे त्यांच्या देखील भांडी स्वच्छ होतील आणि त्यांची मेहनतही वाचेल. तर चला मग, पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.